मुख्यमंत्री दावोसला पिकनिकसाठी गेले या दाव्यात काही तथ्य असो वा नसो, पण मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन 10 लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीसोबत तब्बल 4,000 कोटी रुपयांचा करार केला आणि या कंपनीविषयी करण्यात येणारे दावे जितके आश्चर्यकारक आहेत तितकेच धक्कादायक सुद्धा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसला जाऊन भारतीय कंपनी योकी ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड सोबत 4,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला, पण सर्वात गंभीर बाब म्हणजे या कंपनीची स्थापना 2022 मध्ये करण्यात आली। या कंपनीचे भांडवल आहे 10 लाख रुपये आणि महसूल 10 लाखांपेक्षाही कमी। आता योकी ग्रीन एनर्जी या नावावरून तुम्हाला वाटेल ही कंपनी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असेल, पण सरकारी डॉक्युमेंट्स नुसार ही कंपनी कोक ओव्हन प्रोडक्ट्स तयार करते जे कोळसा आणि लिग्नाइटशी संबंधित आहेत, म्हणजे ऊर्जा क्षेत्राची ग्रीन एनर्जीच्या कंप्लीट अपोजिट। आणि या कंपनीच्या संचालकांच्या नावांमध्येही प्रचंड गोंधळ आहे। ज्या कंपनीचा रेव्हेन्यू 10 लाख रुपये आहे, ज्या कंपनीला ऊर्जा क्षेत्रात काम केल्याचा कुठलाही अनुभव नाही, ज्या कंपनीच्या संचालकांचा पत्ता नाही, ती कंपनी 6,000 लोकांना रोजगार देणार म्हणतात। म्हणजे सरकारी कंत्राट घेण्यासाठी फक्त 2 क्वालिफिकेशन असणे गरजेचं आहे, एक तर तुमची राजकीय ओळख आणि दुसरं म्हणजे स्वित्झर्लंडला जाण्यासाठी तुमच्याकडे पैसे असणं।